नमस्कार। तर मी पूजा पुन्हा एकदा तुमच्या सगळ्यांचं स्वागत करते माझ्या एका नवीन ब्लॉगमध्ये। तर दिवसाची छान अशी सुरुवात झालेली आहे आणि आता दिवसाचा पुन्हा असा नवीन आणि स्पेशल असा आजचा एक व्हिडिओ येणार आहे आपला। तर आजचा व्हिडिओ स्पेशल आहे असा थोडा, म्हणजे तसे तर प्रत्येक ब्लॉग असे स्पेशलच असतात म्हणजे डेली रुटीनचे, कारण की प्रत्येक दिवशी वेगवेगळं रुटीन असतंच। तर आजचं रुटीन पण वेगळं आहे आणि निवांतच रुटीन आहे बरं का आजचं। तर तेच काहीतरी म्हणजे कारण की आज आहे अय्यप्पा पूजेचा कार्यक्रम। आता तुम्हाला तर माहीतच असेल, मी इथून मागच्या ब्लॉगमध्ये पण तुमच्यासोबत शेअर केलेलंच होतं अय्यप्पा पूजेचा कार्यक्रम म्हणजे काय नेमकं काय नाही। तर साऊथ इंडियन काहीतरी स्टाईल म्हणजे कार्यक्रम असतो तो, म्हणजे अय्यप्पा म्हणजे त्यांच्या इकडच्या देवांचा तो कार्यक्रम असतो। तर त्याचंच म्हणजे आता आपला मोठा कॅम्पस आहे ना एकदम, तर मंदिरातच म्हणजे मोठा असा कार्यक्रम असतो तो प्रत्येक महिन्याला असतो बरं का। तर आता म्हणजे प्रत्येक बायकांना असं वाटतं की म्हणजे कधीतरी असं म्हणजे स्वयंपाकांमधून नाही तर घरातल्या कामांमधून ना सुट्टी भेटावी एखादे दिवस तरी, आणि ती काहीतरी आम्हाला महिन्यातून एक दिवस भेटतेच आहे आता इकडं आल्यापासून। तर तो काहीतरी खूप आनंद वाटतो, मग एक दिवस तरी सुट्टी भेटली म्हणजे आपल्या घरातल्या कामापासून तरी पण। तर तेच काहीतरी आजचा दिवस असतो। म्हणजे सकाळी नाश्ता वगैरे आता काहीतरी झाला आहे, पोह्याचा नाश्ता केला तर शॉर्टकटमध्येच आपला। तर तेच मग आता आवरून आहे ना 10:30-11 वाजेपर्यंत आम्ही जाणार आहे तिथं, तर सब्जी वगैरे काटायला, कारण की बरेच असे म्हणजे मदत करण्यासाठी म्हणजे जात असतात सगळ्या बायका मिळून। तर तेच काहीतरी जाणार म्हणजे दुपारचं जेवण पण तिथंच असतं आणि संध्याकाळच्या कार्यक्रमाला पण म्हणजे पूजा वगैरे असते ना, मग तिथंच जेवण असतं। तर संपूर्ण आपलं एवढं मोठं कॅम्पस आहे ना, तर सगळे काही फॅमिलीज येतात तिथं। तर मस्त असा प्रोग्राम होत असतो। तर आज काहीतरी सुट्टी आहे म्हणजे जेवण बनवण्यापासून आमची रिलॅक्स आहे आजचं म्हणजे रुटीन। तर तेच तुमच्यासोबत दिवसभराचं रुटीन शेअर होणार आहे आज माझं। तर चला आता म्हणजे पहिल्यांदा ना घरातलं संपूर्ण असं कामं म्हणजे एवढे काही राहिलेच नाही तर बऱ्यापैकी थोडेफार आहेत। नाश्ता वगैरे केला, आता फ्रेश वगैरे होतात मस्त असे, आणि मग काहीतरी तिकडे जायला तयार होऊया। तर आज आहे ना म्हणजे आज नाही खरं तर काल काहीतरी आपला नवीन कूलर आलाय, तर यामुळे कुठंतरी आता गरमीपासून सुट्टी भेटल्यासारखी वाटते। तर हा काहीतरी तर मस्त असं आहे एकदम, म्हणजे ऑनलाईन तर नाही बोलवलं कारण की ऑनलाईन इकडे यायला ना भरपूर दिवस लागतात ना, तर यामुळं काहीतरी ऑफलाईनच दुकानातच जाऊन घेतला होता आणि घ्यावाच लागला शेवटी। नाही असं म्हणजे चाललंच होतं की नाही चालतंय काम तर नको घ्यायला, पण काही म्हणजे हेच होलं ना, झालंच नाही ॲडजस्ट, कारण की इथून पुढं अजून पण गरमी जास्त होणार आहे आणि लहान लेकरांसाठी तर मग घ्यावाच लागतात आपल्यासाठी। नाही तर तसे तर फॅन्स पण आहेत 2-2 रूममध्ये, पण तरी पण घ्यावाच लागला कारण की आरोमुळं सगळ्यात मेन म्हणजे। तर मी आता पुढचा कॅमेरा म्हणजे दाखवते तुम्हाला कसं काय आहे कसं काय नाही। आता कुठेतरी चालू केलंय मस्त असं कूलिंग पण देतोय छान। तर हा काहीतरी आपला फायनली नवीन म्हणजे कूलर आहे, हा क्रॉपटॉन कंपनीचा आहे काहीतरी, आणि ही पूजा वगैरे केली ना मी, तर त्यामुळं असं काहीतरी आहे। तर इथं काहीतरी आईस वगैरे टाकण्यासाठी पण जागा आहे ही अशी, आणि हे बाकीचे असे आणि इथं स्पीड आहे ना मेंटेन करायचं म्हणजे आपलं वाढवायचं, हाय मीडियम लो हे पण आहे। त्याचबरोबर इथं आपलं म्हणजे आतमध्ये पाणी पंप स्विंग करायचं पण आहे आणि ऑफ पण करायचं आहे, त्यानुसार आपण करू शकतो ते ॲडजस्ट। आणि हे काहीतरी असं खाली म्हणजे चाकं पण आहेत, आणि हे काहीतरी तर चला आता म्हणजे आता मस्त असे पोहे बनवून घेतले होते नाश्त्यासाठी इथं मी। तर चलो आता म्हणजे सकाळी आहे ना काम मला लवकरच आवरून आहे ना मंदिरात जायचं आहे, तर यासाठी म्हणजे आपलं संपूर्ण असं काम झटकीपट आवरायचं काम चाललं होतं, सकाळपासूनच घाई चालली होती। तर इथं मस्त असं पोहे बनवले शॉर्टकटमध्येच आपले नाश्त्यात, तर छान असे पोहे, आणि इथं ग्लास भरून मी चहासुद्धा घेतला होता पिण्यासाठी। त्यासोबत आरूला पण खूपच जास्त घाई चालली होती बघा आता नाश्ता करण्यासाठी, जसं काय म्हणजे खूपच जास्त तिला भूक लागली आहे ना असं काहीतरी करत होती। आणि प्रत्येक वेळी जेव्हा पण मी असे व्हिडिओ बनवत असते ना तिचे, तर त्यावेळी खूपच जास्त नखरे येतात आम्हाला कॅमेऱ्यासमोर। तर आता काहीतरी असे नखरे करायचं काम चालले, त्यासोबत पप्पाला पण भरवायचं काम चालले आणि गप्पा करायचं पण काम चालतं तिचं। तर आता एकदा पोहे म्हटलं नाश्ता करून घ्याव्या आणि मग नंतर बाकीचे काम उरकून लवकरच म्हणजे आपलं मंदिरात जाऊन यावं, कारण की आता म्हणजे ऊन आहे ना थोडं करता भरपूर असं वाढत आहे, आणि सकाळ म्हणजे चांगलं ऊन पण पडलं होतं आज, म्हणजे वातावरण कुठंतरी पावसाळं नव्हतं, छान असं होतं, ऊन पडलं होतं। यामुळं कपडे पण बरेच असे धुण्यासाठी काढले होते मी, आणि त्याचबरोबर म्हटलं सगळं काही काम आवरून लवकर असं मंदिरात जाऊन आलं की म्हणजे आपल्या दुसऱ्या समोरच्या कामाला म्हणजे मोकळं होता येईल, म्हणजे स्वयंपाकाला वगैरे। तर तिथे काहीतरी दुपारचा स्वयंपाक पण होता तसा जेवणासाठी, म्हणजे जे आपण अशा बायका मदत करू लागायला येतात, तर सकाळपासूनच बायका काहीतरी मंदिरात असतात सब्जी वगैरे काटण्यासाठी। म्हणजेच आहे ना कॅम्पसमधल्या संपूर्ण अशा सगळ्या काही बायका आता म्हणजे प्रत्येकाच्या समानावर असतं की मदतीला येतात, बहुतेक भरपूर जण येतात,
आणि म्हणजे आपलं थोडंफार जे सब्जी वगैरे काटण्यासाठी मदत करतात. त्याचबरोबर भरपूर अशा गोष्टी असतात ते म्हणजे डेकोरेशनच्या वगैरे ते काही जेंट्स लोकच म्हणजे पाहून घेत असतात. तर यामुळं तिथं काहीतरी जायचं होतं आणि आता एवढ्यात मागच्या वेळी तर गेले होते मी म्हणजे मदत करण्यासाठी. तर थोडा वेळ अर्धा म्हणजे 1 तास असं काहीतरी मी काटलंच त्यांच्यासोबत मदत करू लागली आणि मग नंतर आले होते घरी. कारण की आरुणी म्हणजे आहे ना खूपच जास्त म्हणजे तिथे लगेच धिंगाणा सुरू केला, एक मस्ती करायची. तर म्हटलं चला आता जाऊ दे घरी, आज पाहता येईन आता चालले तर खरी पण कुठपर्यंत साथ देतात आता आमच्या मॅडम. पण म्हटलं चला जाऊया तर खरी, थोडंफार तरी मदत होईनच करू लागून. तर यामुळं तिथं जायचं होतं. तर नाश्ता वगैरे सकाळी करून घेतला आणि मी आहे ना थोडक्यात असं आहे ना स्वयंपाक पण बनवून घेतला होता फौजींसाठी. म्हणजे भाकरी वगैरे बनवले आणि भेंडीची भाजी बनवली होती शॉर्टकट अशी. तर माझं काही जेवण म्हणजे असं डोक्यात होतं की मंदिरातच करण, मग यामुळं मी काय बनवला नाही माझ्यासाठी स्वयंपाक. तर आता फायनली तिथं जायचं होतं, यामुळं फ्रेश असे झालो मस्त असे. आणि आता म्हटलं चला आता मस्त असं लगेच थोडक्यात असा सिम्पल असा मेकअप करून घेऊया शॉर्टकट असा. तर यामुळं इथं कॉम्पॅक्ट लावणार होते मी, नुसतं असं फाउंडेशन वगैरे लावायची गरज नाही, नुसतं कॉम्पॅक्ट लावलं ना तरी चालतं. आणि हे काहीतरी मी शॉर्टकटमध्ये आपलं कुठंतरी म्हणजे बाहेर जायचं म्हटलं ना हे ब्लू हेवनचं कॉम्पॅक्ट यूज करत असते मी, कारण की हे पण छान आहे. तसं तर मी पार्टी वगैरे असल्या किंवा मोठा असा प्रोग्राम काही असलं ना तर त्यामध्ये मी जास्त करून लॅक्मेचं फाउंडेशन लावत असते. पण चला आता म्हणजे ह्या फाउंडेशन ना आमचं ब्लू हेवनचं, तर आरून एकदा त्याला असं खाली पाडून मस्त असं सगळं काही त्याचा खिळखिळा करून टाकला आहे, पावडर वगैरे त्यातली सगळी काही निघली आहे आता. पण तरी म्हटलं चला आता असंच नाही फेकून द्यायचं, त्याचा म्हणजे पुरेपूर असा चांगला वापर करून घ्यायचा, नंतरच द्यायचं टाकून. तर यामुळं ते काहीतरी लावून घेतलं. आणि हा पण कॉम्पॅक्ट खूपच छान आहे, ब्लेंड होतो सहजपणे आपल्या स्किनवर आणि प्रत्येक स्किन टाईपच आहे. तर यामुळं सिम्पल असा कॉम्पॅक्ट लावणार होते आणि शॉर्टकटमध्येच आपलं म्हणजे थोडक्यात असा मेकअप आवरून जाणार होते मी आता. तर कुठं पण असं म्हणजे मंदिरात किंवा असं छोटासा असा कार्यक्रम असला ना तर त्यामध्ये सिंपल असाच मेकअप करून मी जात असते, म्हणजे सिंपल असा शॉर्टकटमध्येच. कारण की घरातल्या कामाची घाईचं असती, त्याचबरोबर म्हणजे आरूला पण पाहायचं असतं आणि तिचा पण म्हणजे मी पण कधी असा मेकअप करायला घेतला की ती कधी शांत बसत नाही आहे. आता पण तुम्हाला दिसत असेल की मी म्हणजे सारखं मेकअप करताना किंवा व्लॉग बनवताना पण ना सारखं मला तिच्यासोबतच म्हणजे असं बोलावं लागते की हे नको करू, ते नको करू, किंवा हे नको घेऊ, ते नको घेऊ असं. कारण की तिच्या प्रत्येक गोष्टी म्हणजे सारखं असं लुडबुड करायचं चालूच असतं. आणि मेकअप सामान कुठंतरी तिला दिसलं ना तर ती इतकं वेळ लागतं तिला की बस तिला असं वाटतं म्हणजे माझा म्हणजे आपला मम्मीनी स्वतःचा मेकअप तसाच ठेवा पण माझाच मेकअप करत बसावा, असं काहीतरी तिची पण मध्ये अशी लुडबुड इथं चालू होती. तोपर्यंत मी मंगळसूत्र पण घालून घेतलं शॉर्टकट असं. म्हणजे आपलं मी बाजारातून आणलं होतं, हे काहीतरी सोन्याचं नाही आहे पण आपलं छान आहे, आपलं सिम्पल असं पॅन्डल आहे त्याला. तर यामुळं म्हटलं चला असं पार्टी वगैरे कुठं असली ना तर छान वाटतं घालायला. आणि जोपर्यंत मी इथं मेकअप केला ना थोडाफार का होईना तोपर्यंत आमच्या मॅडम लिपस्टिक घेऊन पळूनच गेल्या लगेच, पाहू शकतात तुम्ही. तर तिची इथं घाई चालली होती की मला लावायची पहिल्यांदा, तर यामुळं ती देतसुद्धा नव्हती मला. आणि बऱ्यापैकी म्हणजे असं होतं की जेव्हा आपल्या छोट्याशा मुली अशा मोठ्या होतात ना तर थोडं करता, तर त्यांची सगळ्यात जास्त म्हणजे आपले मेकअपचे जे प्रोडक्ट असतात काही सामान असतं ना ते सगळं त्यांनाच यूज करायचं असतं, त्यांच्यासाठीच असतं असं काहीतरी. आणि बऱ्यापैकी ना आरू आता म्हणजे असं वाटतं तिला जशी ती पार्लरवालीच झाली असे काहीतरी माझा मेकअप करायला जाते ती. तर लिपस्टिक वगैरे लावून घेतली शॉर्टकटमध्ये आणि भरपूर असं म्हणजे तिच्या पाठीमागं लागून किंवा मग तिला असं थोडंफार नादीगुडी लावून ना तर तिच्याकडून घ्यावं लागतं मला, नाही तर मग डायरेक्ट फेकून द्यायचं किंवा मग दुसऱ्याच वस्तू काहीतरी कुटाणा करत बसायचं, हेच काम करत असते ती. तर चला आता म्हणजे फायनली मी तयार झालेली आहे मंदिरात जाण्यासाठी. तर सिम्पल असंच म्हणजे आपला थोडक्यात कॉम्पॅक्ट वगैरे लावले. आता गरमीने तर काय मेकअप वगैरे राहत नाही पण तरी पण. आणि हे छोटंसं असं म्हणजे मी आपलं मंगळसूत्र आणलं होतं मार्केटमधून, शॉपिंगसाठी गेलते त्यावेळी. तर त्याचा पण शॉपिंग स्पेशल असा ब्लॉग ना अजून पेंडिंग आहे, तो तुमच्यापर्यंत म्हणजे यायचा आहे अजून, तर लवकरच येईन तोपर्यंत. तर हे काहीतरी सिम्पल असं घालून घेतलं आहे आज. आणि चला आता जायचं म्हणजे भरपूरच सगळं काय काम आवरलं, आरून जेवण वगैरे केलंय आणि आता इथं आमचे भांडे आदळायचं काम चाललंय बघा. आरू इकडे बघा आता स्वतःच भरणार टाकणार, हेच दिवसभर चालतं आमचं. आरू एकदा हाय कर ग, हाय कर ना.
अशी कर अरे आई. चला आता भेटूया तिथे गेल्यावर. तर चला आता म्हणजे इथं उन्हाचे चटके वगैरे काहीतरी घेत आम्ही ना चाललो होतो फायनली आता मंदिरात जाण्यासाठी. आणि हा काहीतरी आपला कॅम्पस आहे जो समोरचा परिसर दिसतोय ना तुम्हाला काहीतरी तो. आणि आरूच्या टोपी म्हणजे डोक्यात ना अशी टोपी वगैरे घालून घेतली होती तिला, एकदम टाईट फिट करून घेतलं होतं कारण की ऊन लागत होतं ना तर यासाठी. आणि मग फायनली आम्ही इथं मंदिरात पोहोचलो काहीतरी आणि इथंच काहीतरी कार्यक्रम होत असतो रात्रीचा. पण त्याच्या अगोदर ना साईडच्या म्हणजे इथं आम्ही सब्जी वगैरे काटण्यासाठी येणार होतो. तर इथंच आपला भरपूर असा मोठाच प्लेस आहे. इथंच काहीतरी संपूर्ण असे आपले कॅम्पसमधले सगळे कार्यक्रम वगैरे होत असतात. तर म्हणजे प्रत्येक जेव्हा पण असा कार्यक्रम मोठासा ठेवायचा असला ना तो नेहमी याच हॉलमध्ये असं म्हणजे होत असतो कारण की संपूर्ण मोठासा कॅम्पसचा हॉल ना हाच काहीतरी आहे प्रत्येक कार्यक्रमाला. तर चला आता फायनली आम्ही सब्जी वगैरे दुपारी काहीतरी काटून दिली, मदत केली थोडीफार. आणि मग घरी आलो काहीतरी दुपारनंतरचा ना ब्लॉग मी एवढा काही घेतला नाही कारण की खूपच जास्त मोठा असा ब्लॉग झाला असता तर यामुळं. आणि मग सायंकाळच्या वेळी मस्त असं आता पूजा असते म्हणजे मंदिरात आता पूजा असते अय्यप्पाची काहीतरी. तर यामुळं आम्ही मस्त असे तयार झालो. आणि मी आहे ना हा काहीतरी सिंपल असा घागराच वेअर केलेला होता आणि यामुळं म्हटलं चला आता जाऊया. तर बघा आता चिल्लर पार्टी एकदम समोर पुढं चालली होती आणि आम्ही शहाण्या माणसं बायका म्हणजे मागं चाललो होतो. तर फायनली कार्यक्रमाला सुरुवात पण झाली आणि आम्ही काहीतरी पोहोचून पण गेलो होतो आता मंदिरात. आणि पाहू शकता तुम्ही म्हणजे किती छान प्रकारे अशी सजावट केलेली आहे मस्त अशी. आणि सगळ्यात मेन म्हणजे ना अय्यप्पा देवाची जेव्हा पण अशी पूजा असते ना इथं त्यावेळी संपूर्ण असं म्हणजे मंदिरात सगळीकडे भरपूर असे दिवे वगैरे जाळलेले असतात. आता तुम्हाला दिसत असं भरपूर असे दिवा वगैरे जाळलेले आहेत सगळीकडे असे. आणि आतमध्ये पण ना भरपूर असं म्हणजे छान अशी सजावट केलेली होती त्यांनी सगळं असं मिळून. तर इथं पाहू शकतात किती मोठ्या प्रमाणात म्हणजे सगळे काही माणसं असे जमा झालेले आहेत. तर आता इथे मस्त अशी देवपूजा वगैरे झालेली होती सगळं काही. आणि भरपूर असे म्हणजे जवळजवळ 2-3 घंटे ना असं काहीतरी देवाची पूजा चालत असते तिथं. छान अशी पूजा झाली मस्त असं. आणि सगळ्यांनी मिळून मग इथं काहीतरी साऊथ इंडियन स्पेशल असं म्हणजे जेवण वगैरे एन्जॉय केलं आम्ही. तर असं काहीतरी म्हणजे जे त्यांचा म्हणजे जेवण वाढण्याची पद्धत असते ती. तर त्या कागदावर असं हिरव्या असं मस्त पानावर ना ते जेवण वाढत असतात. तर खूपच छान आणि टेस्टी जेवण असतं. आणि आता काहीतरी आहे ना म्हणजे आम्हाला आता खूपच जास्त प्रमाणात ते आवडायला पण लागले. नवीन नवीन वाटतं वेगळं पण कधीतरी अशा म्हणजे इकडे राहून अशा वेगळ्या गोष्टी ट्राय केलेल्या छान वाटतात आणि सवय पण होऊन जाते नाही का आपल्याला. तर यामुळं तर आता घरी आलो आम्ही काहीतरी फायनली 9 वाजले होते तोपर्यंत घरी आलोत मस्त असे. आणि आरू मॅडमचे ना इथे छान असे नखरे चाललेले होते डॉलसोबत खेळायचे. तर ही काहीतरी डॉल ना आरू मॅडमने आजच मॉलमध्ये नवीन अशी जाऊन आणली आहे. तर तिला ना खूपच क्यूट वाटली ती. तर छान अशी तिच्यासोबत मस्त तिच्या गप्पा पण चालल्या होत्या आणि खेळायचं पण काम चाललेलं होतं. तर आता हा व्लॉग ना थोडा ॲनिव्हर्सरीच्या व्लॉगच्या अगोदरचा होता. तर तो काही म्हणजे थोडा अपलोड करायला लेट झालं. ॲनिव्हर्सरीचा व्लॉग मी अगोदर टाकला होता तुमच्यासोबत. तर तो नक्की पाहिला नसताना तर लवकरच बघून घ्या तुम्ही सुद्धा. बरं तर चला आता फायनली म्हणजे पार्टी वगैरे झाला आता काहीतरी जाऊन आलो. आणि म्हणजे आता एवढा उशीर पण नाही झाला 9 वाजले तोपर्यंत संपूर्ण असा कार्यक्रम आवरला. आमचं पण आवरलं जेवण वगैरे. आणि जेवण खूपच छान होतं मस्त असं साऊथ इंडियन स्टाईल होतं पण छान असं वाटतं आता कारण की प्रत्येक महिन्याला असतात नाही कार्यक्रम यामुळे आता सवय होऊन गेली आहे. तर चला आता आजचा दिवसभराचा काहीतरी रुटीन स्पेशल असा थोडक्यात असा ब्लॉग होता. कसं काय वाटलं सांगा कमेंटमध्ये. चॅनलला सबस्क्राईब करायला विसरत नका जाऊ. तर चलो अशाच ब्लॉगमध्ये ना आपण डेली कायम असं भेटत जाऊ. तोपर्यंत बाय बाय सी यू. आरू बाय बाय कर. बाय कर बाय असं कर बाय. सी यू.